लोकसभेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे यासाठी आज गोलांडे लॉन येथे एक बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे। कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते या ठिकाणी जाणून घेत आहेत, परंतु नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, लोकसभेची निवडणूक झाली, आपण या ठिकाणी 2.5 लाखाच्या वर मतदान घेतलं, प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचला आहात। पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे? लोकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये काय नेमकी भावना, काय वाटतं? नाही, आता लोकसभेच्या पराभवानंतर माझं सहकाऱ्यांशी बोलणं झालं नाही, फोनवर बोलणं होत होतं, पण एकत्रित आमची बैठक झाली नाही। आज ती बैठक आम्ही घेतो आहे आणि सगळ्यांची मतं जाणून घेऊन भविष्यातली राजकीय वाटचाल कशी करायची, पुढचं धोरण काय ठरवायचं, अशा पद्धतीनं सगळ्यांची मतं जाणून घेऊन हा निर्णय आज आम्ही घेणार आहे। चळवळीची पुढची दिशा काय असली पाहिजे, आंदोलनाची पुढची दिशा काय असली पाहिजे, राजकारणाची दिशा काय असली पाहिजे, सर्वांच्या मते लोकशाही मानणारा मी असल्यामुळे सगळ्यांची मतं जाणून घेऊन आज पुढचा निर्णय होईल। पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, या अनुषंगानं काय नेमके पावलं उचलले जाणार? जिल्हाभर काही आपण उमेदवार उभे करणार की स्वतः आपण कुठल्या विधानसभेतून उभे राहणार किंवा नाही, याची काही घोषणा होणार आहे का? नाही, अजून लोकांची मतं जाणून घेऊनच निर्णय घेऊ। कसं आहे की मी परस्पर निर्णय घेण्याला काय अर्थ नाही। शेवटी माझ्यासोबत काम करणारे जे माझे शिलेदार आहेत त्यांचं म्हणणं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। ते जे म्हणतील तो निर्णय मी घेईल। मला लोकसभेला पण लोकांनीच उभं केलं होतं आणि आता जनतेने मला सांगितलं विधानसभा लढायची तर मी लढणार, त्यांनी सांगितलं नाही लढायची तर मी नाही लढणार। राज्यभरातला निर्णय काय घ्यायचा त्याचाही निर्णय संदर्भात आज चर्चा होईल। एकंदरीतच काही ना काही निर्णय तासाभरामध्ये तुम्हाला माहीत पडेल, सगळ्यांची मतं जाणून घेतल्यानंतर। काही बोलल्या जात आहे की आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार आहेत पुढच्या राजकीय दृष्टिकोनातून, त्याबद्दल काही आपल्या मनात काही आहे? अजूनपर्यंत अशी काही चर्चा झाली नाही। त्याच्या आतमध्ये सगळ्यांची मतं चालू आहेत, नोंदणी करणं सुरू आहे, कोण काय म्हणते काय नाही। मग त्याच्यातून बहुमतातून जो निर्णय बाहेर येईल त्या दृष्टीनं आपण, म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त लोकांचं काय म्हणणं आहे त्या दृष्टीनं आपण पावलं टाकू। सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा केलेल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये, लाडकी बहीण योजना असेल, सोबत तुम्हाला वाटते का शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं या? नाही, मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं गरजेची होती। दुसरं, सोयाबीन कापसाचा भाव खूप कमी आहे, त्या संदर्भामध्ये भावांतर योजना चालू करणं अपेक्षित होतं किंवा भावासाठी राज्य सरकारनं भांडणं अपेक्षित होतं। शेतीला मजबूत असं कंपाऊंड करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलणं गरजेचं होतं, परंतु हे याच्यामध्ये काही दिसून आलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आम्ही नाराज आहोत। निश्चितच, तर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं राजकीय भूमिका काय असणार ते आज ठरणार असल्याची माहिती खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी दिली आहे। संपर्क करा।